पारितोषिक. पैसे पैसे पाठवले तरी पहिले ए धनेश सुमरे. रोहित घरत याला संधी, रोहित घरतनी संधी. तुम्हाला लय मोठी चुकी झालेली तुमची संघाची. मोठा फटका तुमच्या हातात लागला असेल, लय मोठा फटका. आता तो तावान तावा मारल बघा तुम्ही. कुठंतरी प्रथम भूपी नाराज असतील रोहित घरत यांच्यावर, कारण चांगला मासा गळाला लावलेला बघूया. तो सुटला. कुठंतरी अक्षय भोईर आणि मयूर भोईर खुश असतील ही कॅच सुटल्यानंतर. टाळ्या वाजवतात बघा ते. दुसरी एक संधी ती पण रोशन घरताची तुम्ही. वा वा वा, रोशन घरताची तुम्ही संधी, त्याला संधी जाता तुम्ही संधी. वा बघूया. किती चेंडू रे बघा. हा दोन बॉल किती, दोन बॉल किती, दोन बॉल किती रे. 4 5 5 दोन बॉल 5 का. 2 बॉल 5. प्रथम दादा बॉलिंग टाका. बघूया रोशन दादा आता कसा शॉट मारतोय. दिला रट्टा. हे बघा संधी दिली ना, संधीचा वाटोला लावला. रोशन घरताच्या बॅटिंगमधला चौका. रोशन घरत 2 बॉल 2 षटकार मार. 500 रुपयाला पारितोषिक आहे. षटकार आहे का. सॉरी सॉरी षटकार षटकार. दर्शन डोंबरे काय चाललाय. बाबा काय संधी ती. चौकार. सीमा रेखा पार चौकार. एक झेल सोडल्यानंतर किती धावा आल्या पहा. रोहित घरत कुठेतरी नाराज असतील. बघूया काय घडतोय. आणि रोशनच्या लागल्या पाटणीवर बॉल. रोशन यांची एक पासली बोललेली. सच्चा पाटील जेजुरी एक्सप्रेस याचीला 500 रुपये. लास्ट चेंडू शिल्लक. ए सच्चाला झुमकर. तो समोर पोरं त्याला झूम कर. हे बघा चिंचवण गावची शान सच्चा. बाजूचा बाजूचा ना ना. बाबा आयोजकांनी बॉल पकडला. डप्पा मारू का बोलताय. दीपक म्हात्रे, दीपक म्हात्रे मॅच लॉंग आहे फटाफट. प्रथम स्वतः संघाचा संघमालक असून 15 धावा गेले. मग महागात पडलं ते. उपरवाला आशीर्वाद यावेळी काय कामी नाही आलेला. रोशन घरेतनी 2 बॉल 2 षटकार मारले तर 1,500 राहुल घरे त्यांच्याकडून. त्याला पण लाव काहीतरी आनंद. काय लावलं. बोल ना बोल बोल बोल. कसला कोणी जेवायचा राहायचा जेवून घ्या. तो चुकून बॉल मारलेला आहे. दिनादिन चौकार. किती बॉल रे. किती बॉल किती बॉल किती बॉल. एक चेंडू 19 धावा. 19 ना. किती मध्ये बोल नको का. बघूया काय होतोय. कॅच घेतोय का नाही. आणि सिंपल सिद्धू बोर यांच्या हातात कॅच. प्रथम काही खुश दिसत नाही. विठ्ठल सारखा उभा राहिलाय कमरा ठेवून. प्रथम खुश नाही का. काय बोलायचं. रंग 19 हा
19. कोण? निकेश घरत. गणपती बाप्पा. चौका किंवा षटका मारल्यावर 100 रुपये बक्षीस. संतोष लक्ष्मण कातकरी रोशनला. रोशन घरतनी षटकार मारला तर काय रोशन रोशननी षटकार मारला. तुझं नाव काय? संतोष लक्ष्मण कातकरी यांच्याकडून 100 रुपये. आउट. कोण आउट झाला? संदीप आउट झालेला आहे. जसा आला तसा परत चालला. प्रथम काय आला? थांब 2 मिनिटं. आता मैदानात येतो अक्षय भोईर. आता ते 1 महिना आधी सांगली साताऱ्याला गेलते केलेला. आता अक्षय बघूया भोईर. कसं खेळतात. काय बोलतात ते? सेलर. कार सेलर. कोणालाही नवीन गाडी घ्यायची असेल तर अक्षय भोईर याला कॉन्टॅक्ट करा. बेस्ट कार डिलेवर. सगळ्या गाड्या मोठ्या मोठ्या गाड्या डिलिव्हर करतो अक्षय भोईर. सेलर. सेलर डीलर गाईस डीलर. माय मिस्टेक. तोरामपूर चालतंय. संदेश टोंबरे आणि सूरज घरत आले आहेत रॉयल एंट्री. तुम्हाला आता बेस्ट कॉमेंट्री ऐकायला भेटेल. संदेश टोंबरे आणि सूरज घरत यांच्या या लवकर या. काय ऑस्ट्रेलिया संदेश काकामध्ये हसत आलेला आहे. सूरज दादा चिप्स गुन्हे तुमच्या वाटणीचा 500 रुपये मला पाहिजे. बघूया अक्षय भोईर काय करतोय आता. धन 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 डा. अक्षय भोईर आला तसा रिटर्न. बायांचा बाया टीम बॉल 3 हॅट्रिक. मी काय बोलतच नाही अक्षय भोईरला. अक्षय भोईर दादा जाऊ दे चालतंय. 4 किती रन? 19 रन. 15 देऊन अक्षय देखते है. अक्षय कातकरी यांनी थांबून ठेवलेलं आहे रोशनच्या टीमला. आणि रोशनला तर तिकडे थांबून ठेवलेलं आहे. देखते हैं अक्षय कातकरी क्या करता है. सज्जाळ बॉलिंग. एडाला बॉलर लय मोठा वाईट. नो बॉल. सॉरी माय मिस्टेक. नो बॉल. अंपरचा निर्णय अंतिम. मी काय बोलू. नो बॉल. तुम्हाला आयोजक आवडला असेल तर लाईक करा. अर्जुन घरत आणि भरत म्हात्रे आणि ऋतिक ठोंबरे. हॅलो हाँ बोल इधर है मैच में. वीडियो कॉल कर. गेल्या वर्षी बेस्ट बॉलर होता नाही हो? एक मिनट. देखते अभी रुक. देखते अभी. गेल्या वर्षीचा बेस्ट बॉलर आहे हा. दिया है आउट. ये देखो गाइस ये आउट हुआ है. एंड अभी कौन आता है देखते हैं. अभी 4 विकेट घेतलेले त्यांनी. अभी मैदानात 5 रोशन रनात 4 विकेट घेतलेले आहेत. दर्शन गेल्या वर्षीचा बेस्ट बॉलर होता. आठवण करून देऊ तुम्हाला. चक सच्चावरील बॉल पकडला रे. संदेश जाधव ढोंबरे आलेला आहे. संदेश जाधव ढोंबरे आमचा CPL ला केला काय चला, या 1 ओव्हर नंतर सूरज म्हात्रे आणि सोज्वल घरत आणि आलेला आहे चिंचोंग गावाची शान वेल्डर SK भोईर. देखते हैं लास्ट की बॉलिंग क्या करता है अभी SK भोईर. अभी रोशन को 2 बॉल 2 षटकार मार दो. 500 का पारितोषिक है और 100 रुपये का भी है. माझे गुरु सूरज दादा घरत हे पण आलेले आहेत मला चिप्स घेऊन. त्यांना माहिती आहे माझ्या 100 रुपयाचे माझ्यासाठी चिप्स घेऊन आलेले आहेत. काढू थांब. सिद्धेश भोईर आता एअरपोर्टला कामाला लागले आणि दाढी काढून आले. आता टाकता बॉलिंग. सुपला सोनीचा बॉल पुरपुर गोल फिरतान. SK पाटील सरळ बॅट करून धावण्यास सज्ज. रोशन दादाच्या बॅट मध्ये 9. रोशन दादाला 500 रुपये जिंकण्याची
संधी. रोशन दादा आदो षटका मार 400 तुला 100 मला. आणि SSC ला सूरज यांची टीम हारलेली आहे. आणि बघूया दुसरा चेंडू 2 संधी सोडली. रोशन दादा याला 3 संधी भेटल्या, तिसरी संधी ही. सच्चा बॉल फेक या असं हातात ठेवून काय भाजी बनवची त्याची. सच्च्या वाटेल काय बाबा वर्षातून खेळायला म्हणून काय सुटली. सच्चा पटेल नाही तो जेजुरी एक्सप्रेस जेजुरी ते पुन्हा. तिसरा चेंडू आणि डॉट. शिडू यांचा तोफदार बॉलिंग. शिडू यांचा चौथा चेंडू. तुम्ही पंच बघू शकता कसा वाकून बुकून बॉल बघतोय. घ्या आला चौकर. दर्शन काय विषय आता लोकांची चिडू नको, गपचूप उभा राहा. लोकांची चिडलं तिकडे तुला तिकडे आलो नको का. 32 दोन चेंडू. सिद्धू थोडा घाबरायला वाटते. रोहित घरत विठ्ठलाचं रूप घेऊन मैदानात. थँक्यू ऋतिक. रोशन दादांनी बॅटीला टप्पी घेतल्याबद्दल. बघूया आता बाहेर जाणार चेंडू. क्या 2 रन. सातवा बॉल पकड सिद्धू. लास्ट चेंडू आणि सारांची गरज. बघूया रोशन गरज काय करतोय. 34 SK तू तसंच धावालाच. बघूया एक चेंडू 6 रन. बोलू मारला झटकार. बोलू रोशन घरत पट्टी. रोशन दादा इकडे. रोशन दादा पारदर्शक होऊन जा. रोशन दादा पारदर्शक. अतिशय सुंदर खेळली रोशन घर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हे झंझावत पाहायला मिळाला रोशन घर त्याच्या माध्यमातून. कुठेतरी बॅकफुटला ढकललंय सिद्धार्थ भोईर याला आणि मॅरेथॉन इनिंग पेश केले. यानंतरची मॅच होणार आहे प्रणय 11 विपक्ष मर्याई 11. संघाचा कर्णधार सोजूळ घरत आणि सूरज मात्रे. नाणेफेकीचा कॉल करून घ्यावा. तर मी अर्जुन घरत आयोजक यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कॉल करायचा दोन्ही संघांच्या दरम्यान. तर आजच्या या सामन्यासाठी दीपक म्हात्रे पंच आणि अनिकेत पाटील भाऊ अतिशय सुंदर अशी ही जोडी एका संघातीलच. ते सुद्धा आय थिंक सुपर 4 ला गेलेत. तर पहिली सेमीफायनल आपण पाहतोय. मर्या 11 आणि प्रणव 11 यांच्यामध्ये आणि नाणेफेक आपण पाहतोय आपले समालोचक ऋतिक ठोंबरे यांच्या शुभ हस्ते. मर्याई संघाने नाणेफेक जिंकले. सूरज जर पाहायला गेलं या सामन्यामध्ये अतिशय मोठा धावांचा डोंगर लोटलाय रोशन घरे त्याच्या माध्यमातून. तर सलामीला 2 फलंदाज दाखल होतात. प्रथम भोपी आणि कोण आहे दर्शन हिटमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल. तर 40 धावा झाल्यात. 39 धावा झाल्यात. 40 धावांची गरज असेल. थांबा.
ठीक आहे 40 झाल्या. 41 धावांची गरज असणार आहे. उपरवाला संघाला 41 धावाची गरज असताना सलामीला आलेले दोन फलंदाज प्रथम भोपी आणि दर्शन टोमरे वाघ. भरत मात्रे आणि अर्जुन गरज. वाघ हा. अर्जुन गरज आणि भरत मात्रे कुठे असतील त्यांनी यायचंय समालोचन कक्षामध्ये. तर प्रथम भोपी यांनी दर्शन टोमरेचे साठी सुवर्ण संधी. लगातारचे 2 षटकार मारले तर हरीश टोमरे यांच्या माध्यमातून 1000 रुपये. बरोबर ना? आणि दर्शननी अजून काय बोलतात छोटा भावाचा मान राखला म्हणजे ऋतिकचा, तर किती 500 रुपये 2 षटकारास. तर राईट आर्म राऊंड विकेट तयार खेळण्यासाठी प्रथम भोपी. पहिला चेंडू ऑफ साइडच्या रिझर्व मध्ये पाहायला मिळालं. बॅटच्या बाहेर जी कड लागली तदनंतर एक धाव निर्धारित क्षेत्रामध्ये. आणि एस के जसा मी सकाळी बोललो सूरज की एस के हा षटकारावरचा प्लेअर नाही, तो तर कीपर आहे. मग बघा किती खरोच त्याच्या अंगाला, तरी पण तो बॉल पकडणार असा गुणवंत खेळाडू. तर पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट तयार खेळण्यासाठी तर सरकारची पाबंदी असणार आहे आणि त्याच्यामध्ये 2 फिल्डर पाहायला मिळतील आपल्याला. मिड विकेटच्या पलीकडे आणि एक लॉंगॉनच्या दिशेने पाहायला मिळतील. दर्शन तयार आणि हिट विकेट दर्शन टोमरे. मी बोलल्याप्रमाणेच परफॉर्मन्स असतो त्यांचा मॅचीना. हा वाईट चेंडू आहे, विकेट प्लस वाईट, 1 धाव. तर दर्शन याची जागा सावरण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय कातकरी. बरोबरी करण्याचा मोका आहे. हा ते सगळ्यांना लागू ठेवू आपण. किती धावाला कुठे लिहिल्या हा इथं लिहिल्या ना. वाईट चेंडू हिट विकेट. ठीक आहे आउट नाही, तो 1 रन दापून ठेव चिंबुरी सारखी. पुन्हा एकदा रोशन सज्ज खेळण्यासाठी मोठा फलंदाज, गेल्या वर्षीचा बेस्ट बॉलर. अतिशय सुंदर ऑफसाइडच्या रिझन मध्ये मारलेला चेंडू. श्याम कातकरी येणार तदवर 1 धाव सहजरित्या अंकित. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता परंतु दोघांच्यात चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. तदनंतर संघाची धावसंख्या पोहोचते 1 बाद 2 धावा. 39 धावांची गरज असताना रोशन घरत याच्यासाठी सुवर्ण संधी आले की रोशन घरत यांनी 2 लगातारचे विकेट घेतले तर 1000 रुपये. आयोजक काय नियोजन चाललंय? ऑफसाइडच्या रिझन मध्ये मारलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू जातो सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी. नियोजन चांगलाच चाललंय. आयोजक आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. सूरज घरत यांची विनंती आहे आपणास की आपण या इकडे त्यांची समस्येचा निराकरण करा. 6 धावा.
प्रथम तयार खेळण्यासाठी चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, पण अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते रोशन त्याच्या माध्यमातून. एक चेंडू खाल्ला तर लगेच दुसरा. अरे अख्ख्या गावकीला जेवायला दिला काहीतरी थंडा रिओ हेल सांग. नको नको अरे पण आता बॉटन नाही काय केला. दोन हेल आण भेटली पण. अरे मग हेल आण जा आता दोन. या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना रोशन राऊंड विकेट तयार. चेंडू अतिशय सुंदर चालाकीने खेळलेला, एक धाव काय रोखू शकत नाही. तिकडे खेळाडू होते संदेश पाटील. याचबरोबर या षटकाची समाप्ती होते. या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 1-8. खरंच पोटाची भूक. हेल 2. आजच्या या सामन्यांचे आयोजक भरतदादा म्हात्रे. भरतदादा या, आपलं सुद्धा स्वागत करायचंय. सूरज घरत आपला 2 मिनिटाचा वेळ घेऊ इच्छितात, कारण की त्यांच्या शंकेचे निरसन करा तुम्ही. कोण माहिती आहे? मर्याई वर्सेस प्रणव 11 सेमीफायनल नंबर 1 ना, सेमीफायनलच ना. दुसरा षटक घेऊन येतो मैदानामध्ये संदेश पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट खेळण्यासाठी सज्ज असणार आहे प्रथम भोपी. चेंडू अतिशय सुंदर, चेंडू गरकम फिरवलेला हा चेंडू. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. बॉल टाकताना किपरने वगैरे कोणी आवाज देऊ नका. चांगला असा फटका खेळलाय मिडॉनच्या दिशेने. चेंडू जातोय संदीप कडे. संदीप चेंडू फेकणार तत्वर 2 धावा सहजरित्या अंकित. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 1-10. अतिशय सुंदर गोलंदाजी, तशीच तेवढीच चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आपल्याला. संदीप कातकरी प्रथमला कुठेतरी ऑन फायर होण्याची गरज असणार आहे, कारण की अजून चांगली अशी गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर निरंतर अशी गोलंदाजी करतोय संदेश पाटील. कुठेतरी विचार करावा लागणार आहे प्रथम भोपी याला. 9 चेंडू 31 धावा. प्रथम याला एक चांगली इनिंग पेश करायला लागणार. ऑफसाईडच्या रिजन मध्ये मारलेला चेंडू लॉंग ऑफ कडे. क्षेत्ररक्षक येणार तद्वर 1 धाव सहजरित्या अंकित. तत्बरोबर संघाची धाव संख्या पोहोचते ती 11. 8 चेंडू 30 धावा. मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे. प्रवीण पाटील माझ्या समवेत गुणलेखक. चेंडू ऑफसाईडच्या रिजन मध्ये भाऊ घरत येणार. फलंदाजाच्या पारीचा अंत. अर्जुन दादा हेल सांग 2 याला ना मला गावात ना. सेकंड डाऊनला योगेश ठोंबरे आमचे मोठे बंधू. 8 चेंडू 7 चेंडू 30 धावा. गरज असताना संदेश पाटील. पहिला चेंडू अतिशय सुंदर मारण्याचा प्रयत्न होता. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली संदेश पाटील याची. अतिशय सुंदर गोलंदाजी, कमबॅक काय बोलतात तर याला म्हणतात. या एका षटकामध्ये 3 धावा देऊन 1 गडी बाद केला होता संदेश पाटील यांनी. 6 चेंडू मध्ये 30 धावांची गरज असताना आता 5 षटकार लागावे लागतील प्रथम भोपी याला.
तर तर रोशन घरत याच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलंय संतोष कातकरी याच्या माध्यमातून. तर सूरज अतिशय सुंदर हा सामना 6 चेंडूमध्ये 30 धावांची गरज असताना काय होणार. हो चल. मोठे फटके खेळावे लागतील. स्ट्राईकला पाहतोय आपण प्रथम पहिला चेंडू, तर इथे मात्र निर्धाव पाहतोय. येणारे 5 चेंडू आणि 30 धावा. 30 म्हणजे येणारे 5 चेंडू आणि 5 षटकार पाहायला लागेल. इथे मात्र आता चमकायला लागेल प्रथम याला. इतिहास रचायला लागेल चिंचवड प्रीमियर लीग मध्ये. पहिला चेंडू इथे मात्र फुलटॉस होता, पण काही फायदा करू शकला नाही आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव गेले. 4 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. 4 चेंडू आणि 29 धावांची गरज. 2 षटकार आणि 2 बाउंड्रीसाठी हरीश टोमरे यांच्याकडून योगेशाला किती 1000. सच्चा नौका फलंदाज पाहतोय आपण. पुन्हा एकदा प्रयत्न. इथे चांगला फसलाय चेंडू खाली येतो स्वतः गोलंदाज अक्षय. इथे मात्र झेलबाद. इथे सामना थोडा सोपा खुला केलाय रोशन घरतच्या टीमने, म्हणजेच सद्गुरु कृपा ज्वेलर्स. मागच्या वर्षीचा द्वितीय क्रमांक ज्यांनी पटकावला होता सद्गुरु कृपा ज्वेलर्स, ते मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलाय. आता मात्र चांगली गोलंदाजी संपुष्टात आणलाय. आयोजक पाहतोय आपण चष्मा घालून भरत म्हात्रे मैदानात उतरण्यासाठी सज्ज. मात्र चेंडू एकीकडे आणि बॅट एकीकडे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. यानंतर मर्याई 11 संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. तर आपण आपली टीम घेऊन लगेचच मैदानात उतरायचं आहे. फुलटॉस चेंडू होता. इथे सामना मात्र जिंकला येतो, म्हणजे श्री समर्थ कृपा ज्वेलर्स संघाने पहिली मॅच जिंकली होती, त्यानंतर दुसरा राऊंड हरला आणि आता तिसरी मॅच सुद्धा जिंकली. तर मी सामनावीरसाठी बोलवेन.